नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे, तो म्हणजे वास्तुशास्त्राच्या संबंधाने। म्हणजे कसं असतं की वास्तुशास्त्र खरं किंवा खोटं, किंवा वास्तुशास्त्र काही लोक म्हणतात थोतांडे, काही लोक म्हणतात वास्तुशास्त्र फार महत्त्वाचं आहे। अलीकडच्या काळात तर जर एखाद्याने सांगितलं की तुमच्या वास्तुशास्त्रानुसार असं असं करायला पाहिजे तुमच्या घरामध्ये, तर ते लोक इंजिनियरचं सुद्धा ऐकत नाही। ते सांगतात नाही, तुम्ही वास्तुशास्त्रानुसार आमची बेडरूम पाहिजे, किंवा आमचा हॉल पाहिजे, किंवा आमचं देवघर इथं असलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी मित्रांनो। मग हे वास्तुशास्त्र कुठून आलं, कसं आलं, हे प्राचीन काळातलं वास्तुशास्त्र काय होतं, वास्तुशास्त्र म्हणजे काय हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो। साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो, वास्तू बांधण्याची, लक्षात घ्या, वास्तू बांधण्याचे व वास्तूच्या आजूबाजूला आणि आतल्या भागामध्ये ज्या करावयाच्या ज्या रचना आहेत ना मित्रांनो, त्या शास्त्राला आपण काय म्हणतो, वास्तुशास्त्र म्हणतो मित्रांनो। मग आता मला एक सांगा, म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे की फार अवघड नाहीये की हे जे वास्तुशास्त्रानुसार मग घर बांधणी झाली पाहिजे, किंवा घराचा परिसर किंवा आजूबाजूच्या भागामध्ये काय काय असलं पाहिजे, काय नसायला पाहिजे, या सगळ्यांचा दृष्टिकोनातून आपण विचार करूया। मग आता काही लोक म्हणतात की मग खरं नेमकी वास्तुशास्त्र खरं आहे की खोटं आहे। मग आता याच्यासाठी आपण पुढे फार पूर्वी जाऊया, मी लक्षात प्राचीन काळामध्ये जाऊया आपण, लक्षात घ्या मित्रांनो। तर कसं असतं मित्रांनो, जेव्हा माणूस म्हणतो ना की बाबा मला माझ्या घरामध्ये किंवा माझं घर मला वास्तुशास्त्रानुसार पाहिजे, आता अलीकडे अनेक बिल्डर नवीन लोक जे बांधकाम करतात ते सगळं वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच करतात। परंतु वास्तुशास्त्र काय आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे। आणि या वास्तुशास्त्रामध्ये लक्षात घ्या, हे सगळ्या गोष्टी काय आहे, ज्योतिषशास्त्र, वास्तु ज्योतिष कसं मोठ्या प्रमाणे फोफावलेलं आहे, हे नेमकी काय, त्यालाही लोक म्हणतात की वास्तु ज्योतिष एक थोतांड आहे वगैरे। मग अशा अनेक प्रश्न आहेत, लक्षात घ्या। मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया की वास्तुशास्त्र, लक्षात घ्या, त्याचे काय नियम असतात आणि त्याच्या संदर्भात आपण काय विचार करतो। साधी सरळ गोष्ट आहेत मित्रांनो, जेव्हा एखादी वास्तू आपण बघतो किंवा एखादी वास्तू तयार करतो मित्रांनो, त्याच्या संदर्भात म्हणजे प्राचीन काळापासून आपण जे काही शिकत आलेले, बघत आलेले, वाचलेलं आहे, किंवा आपल्या परंपरागत जे काही ज्ञान आहे, ते पूर्वीचं काय असतं वास्तुशास्त्र म्हणजे काय असतं लक्षात, त्याचे माती, पाणी, उजेड, ऊन, वारा, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय तत्व, या साऱ्या गोष्टींचा विचार करून तुमची एक सुंदर असती वास्तू बांधणं, म्हणजे सुंदर असं घर बांधणं, आणि ते घर आपल्या मानवासाठी किंवा राहणाऱ्या लोकांसाठी अतिशय असं उपयुक्त असं बनलं पाहिजे। हे सरळ साधी गोष्ट आहे, लक्ष घ्या। म्हणजे काय होतं की या सगळ्या गोष्टींचा विचार आपलं वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे ते वास्तू बांधताना केला जातो, कारण हे घटक आहेत मित्रांनो, याचा विचार आपल्याला करावा लागतो, लक्षात घ्या। ज्या बारीक बारीक गोष्टी आपल्या वास्तव याच्यामध्ये आलेल्या आहेत। पण अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय, लक्षात घ्या, जर घर बांधायचं असेल, वास्तुशास्त्र काय सांगतं लक्षात घ्या। आपण जर प्राचीन काळापासून बघितलं म्हणजे वास्तू खूप मोठी स्टोरी आहे मित्रांनो। म्हणजे ते वास्तुशास्त्राचा कुठं उल्लेख आहे, मग वास्तुशास्त्राचा जो पुरुष आहे आपण ज्याला विश्वकर्मा म्हणतो, तर त्याचा कुठं पुराणामध्ये उल्लेख आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी। पण त्याच्याकडे न जाता आपण दुसरं एक बघूया मित्रांनो की काय बघितलं जातं। कारण वास्तू, आता शास्त्र जर म्हटलं तर काय होतं मित्रांनो, त्याला नियम आले, म्हणजे आणि विज्ञान जर मानायला गेलं, म्हणजे शास्त्र जर आपण मानायला गेलं मित्रांनो, त्याला नियम येतात आणि ते नियम सगळीकडे सारखे असतात। परंतु वास्तुशास्त्राला नियम कसे सारखे येते सांगा ना, कारण सगळं काही जमीन सारखी नाहीये पृथ्वीवर, सगळीकडे सगळ्या गोष्टी सारख्या नाहीये। म्हणजे काही ठिकाणी काय, जो भूकंप प्रवण क्षेत्र आहे मित्रांनो, काही घरं समुद्र किनाऱ्याच्या किनारपट्टी आहे तिकडे घर असतात, काही डोंगराळ भागातली घरं असतात मित्रांनो, लक्षात घ्या, काही पावसाचा प्रदेश आहे, लक्षात घ्या। अशा वेगवेगळ्या म्हणजे उष्ण कटिबंध, शीत कटिबंध, मग याला कुठं सगळीकडे नियम लागू पडतो तुम्ही मला सांगा। साधारणतः कसं असतं माहिती का, घर बांधणं त्याच्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी असतात लक्षात घ्या, तर त्या घरामध्ये प्रकाश आला पाहिजे, लक्षात घ्या। घरामध्ये प्रकाश आला पाहिजे, म्हणजे वाऱ्याची दिशा कुठं कशी असते, किंवा पाऊस येताना काही त्रास होईल, किंवा अशा सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो। म्हणून जनरली घर बघा, घर एक पूर्वेला किंवा पश्चिमेला घराचं तोंड असं, जे आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगतो, त्याचा उद्देश असा असतो की पण ऊन पुरेशा, कारण ज्या घरामध्ये प्रकाश होतो ना, पूर्ण प्रकाश होतो, त्या घरामध्ये जीव जंतू राहत नाही, सकारात्मक ऊर्जा राहते, घर स्वच्छ वगैरे मोकळं वाटतं, त्याच्या हवा खेळती राहते, लक्षात घ्या। आणि त्याच दृष्टिकोनातून उत्तर दिशा आहेत, लक्षात घ्या। आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे हाच नाहीये, जी आपली प्राचीन कला आहे, वास्तुशास्त्र आहे ना प्राचीन मित्रांनो, हे अतिशय सुंदर आहे। मी तुम्हाला सांगितलं वास्तुशास्त्रात आपण काय बघायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की सगळीकडे हे शास्त्र जर आपण म्हणून जर म्हणायला गेलो, तर त्या सगळ्या गोष्टीला सगळीकडे नियम सारखे लागू होत नाही।
आता अनेक जुन्या ग्रंथांमध्ये आहे वास्तुशास्त्राचा उल्लेख, पण ते कशासाठी आहे? मोठमोठ्याले राजवाडे असतील, मोठमोठ्याले महाल असतील, मोठमोठे मंदिर असतील, उद्यान असतील त्या काळामध्ये, त्याच्यासाठी. आपल्याकडे सुद्धा जी संस्कृती बघितली तर मित्रांनो, ते 1000-1500 वर्षापूर्वीची, जसं तुम्ही तुम्ही बघितलं मोहेंजोदडो आणि हडप्पा, ते संस्कृती जर बघितली असेल, त्या सगळं तिथल्या त्या वास्तुशिल्प तुम्ही जर बघितलं तर फार तुम्ही जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत तुम्हाला आपल्याला हजारो लाखोच्या संख्येने शिल्प दिसतील, वास्तूचे नमुने दिसतील वेगवेगळ्या. एवढं मोठं वास्तुशास्त्र कुठपर्यंत गेलेलं आहे. आणि त्या वास्तुशास्त्राचं आता पूर्वी लोक म्हणतात की नाही वास्तुशास्त्रानुसार आलं, काही दाखले देतात, मग ह्या राजवाड्याची दिशा आहे किंवा महालाची. अनेक राजवाडे जे पडून गेलेले, हे गेलेले पूर्वीचे मंदिरं असतील घरे, त्यांच्या दिशा लक्षात घ्या, त्या जर नीट बघितल्या तर सगळ्या काही सारख्याच असतील किंवा आपण जे काही सांगत असतो तशाच असतील असंही काही नाहीये. लक्षात घ्या, तो संशोधनाचा भाग आहे. लक्षात घ्या. म्हणून आता तुम्ही एक विचार करा की एवढ्या वर्षाचा इतिहास आहे. जसं आता तुम्ही म्हटलं का 5000 वर्षापूर्वी जर इजिप्तमध्ये जर गेला तुम्ही, इजिप्तमध्ये सगळ्यात मोठे इम होते या वास्तुशास्त्र याने एवढं जबरदस्त नमुना आहे वास्तुशास्त्राचा. लक्षात घ्या, म्हणजे ते आश्चर्यकारक आहे, म्हणजे माणसाला तोंडात बोट घालतो. हे कसं केलं असेल हे वास्तुशास्त्राचं. लक्षात घ्या या गोष्टी. परंतु आज अलीकडे जर बघितलं मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये फल ज्योतिष पण घुसलेलं आहे. लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्र तर आहेच आहे, त्याच्यामध्ये आता हस्त सामुद्रिक पण घुसले. हे सगळं येण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये असलेला जो प्रचंड पैसा, प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल होते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तुम्ही कोणालाही विचारा, एक सर्वसामान्य माणूस जर गेला तो पहिलं बघतो घराचं दरवाजा कोणत्या बाजूला आहे किंवा त्याचा सगळ्या गोष्टी कुठल्या आहे. आता आपल्याकडे कसं असतं माहिती तुम्हाला, माहिती वास्तू निर्माण करताना आपण जसं भूमिपूजन करतो, जसं भूमिपूजन का करतो तुम्हाला माहिती आहे का? जे आपण त्याच्यामध्ये जीवजंतू असतात, कृमी असतात छोटे छोटे, हे जे किंवा आपण ज्याला हे कुदळ वगैरे मारतो, म्हणून आपण ते भूमिपूजन करत असतो. लक्षात घ्या, जे काही हानी झालेली असते, हत्या झालेली असते त्याच्यासाठी. आणि नंतर वास्तू बांधल्यानंतर आपण आनंदाने राहायला जातो. म्हणजे जसं आपण म्हणतो आग्नेय, लक्षात घ्या, आग्नेय कोपऱ्यामध्ये जसं आपण म्हणतो ठेवतो, जिथं आग्नेय कोपऱ्यामध्ये आपलं हे असावं, काय म्हणतं, स्वयंपाकघर असावं, जसं आपण म्हणतो देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असावं, आणि मग जातो आपण राहायला जातो आनंदाने. हे वास्तू म्हणजे एक सगळं प्राचीन पद्धती. लक्षात घ्या, साध्या सोप्या पद्धती. पण आज जर तुम्ही गेला तर घड्याळ कोणत्या दिशेला लावावं, म्हणजे साधारणतः तुमची झोपण्याची दिशा कोणत्या बाजूला असावी. लक्षात घ्या, म्हणजे बेडरूममध्ये तुमची कशी रचना असावी, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आल्या. एवढंच नाही तर काही काही फल ज्योतिष शास्त्र हे तर झालं, पण काही काही ज्योतिष शास्त्रज्ञ की जे काही करणारी सगळी मंडळी वास्तुशास्त्र, ज्योतिष वास्तुशास्त्र जी मंडळी सांगतात ना, त्याने ते एवढं भयानक करून ठेवलेलं आहे की तुमचं हे बाथरूम ह्या बाजूला पाहिजे किंवा इकडचा हॉल त्या बाजूला पाहिजे किंवा ही भिंत मध्येच आलेली, तोडफोड करायला होतात. लक्षात घ्या. आता मला सांगा, सर्वसामान्य माणसाला किंवा आता घर घेणंच आपण म्हणतो, लग्न बघावं करून आणि घर बघावं बांधून, एवढा खर्च केल्यानंतर त्या माणसाला काय ते तोडफोड करणं शक्य नसतं. लक्षात घ्या. मग ते काय मग त्याच्यावर तोडगे सगळे, मग ही माळा, मग हे त्रिशूळ, मग काय अनेक त्याच्यावर उपाय काढलेले. लक्षात घ्या. आणि मग हे केलं, याला कमी पैसे लागतील, मग तुमची वास्तू शांत. मग लोक काय विचार करतात, नाही आता मग तोडफोड करायची काही गरज नाही. याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या, लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगितलं की हस्त समुद्रिक आणि फल ज्योतिष याच्यामध्ये घुसलेले कारण फक्त पैसा आहे. आणि या घराच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय, घराचा संदर्भ म्हणजे काय आहे माहिती का तुमच्या लक्षात? म्हणजे आता घरामध्ये कोणाचं तरी लग्न असतं, तर लग्नामध्ये भानगडी असतात, कुरबुर असते, नवरा बायकोच्या भानगडी असतात, नोकरीचा प्रश्न असतो. लक्षात घ्या, फार महत्वाच्या गोष्टी असतो, शिक्षण असेल, अशा अनेक. आणि आपण जो व्यवसाय करतो किंवा मोठमोठे कर्ज आपण काढतो, या विवंचना संकट ह्या पूर्वी नव्हत्या का? तुमची वास्तू चांगली असली म्हणून काय तुमचे हे प्रॉब्लेम सगळे संपणार आहेत का? हा सुद्धा एक म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून लोक म्हणतात की बाबा वास्तुशास्त्र नेमके खरं किती आणि खोटं किती मित्र. जे प्राचीन परंपरेपासून, प्राचीन काळापासून मी तुम्हाला सांगितलं, शुद्ध हवा यावी, पूर्व पश्चिम जे प्रवेशद्वार असावं, जसं उत्तरेला वगैरे असता मोकळी खेळती हवा असावी, निसर्गरम्य असावं किंवा सगळा भूकंप वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करून चांगल्या ठिकाणी घर असावं, चांगल्या वातावरणात असावं किंवा त्या परिसराची परिस्थिती काय आहे त्याच्यावर गोष्टी अवलंबून असं जे घर, सुंदर घर आपण बांधतो. लक्षात घ्या. मग त्या वास्तूमध्ये काय असलं पाहिजे, कोणत्या गोष्टी चांगल्या, कोणत्या वाईट आहे, आणि सगळीकडे सगळ्या गोष्टी सारख्या नाही आहेत. लक्षात घ्या. आणि मग हा जो आपण म्हणतो, याला थोतांड म्हणतो, किंवा हा जो बाजार पैशामुळे जो वाढलेला आहे मित्रांनो, हा खरोखर विचार करायला लावणार आहे.
काही गोष्टी असतीलही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून वगैरे, या सगळ्या लक्षात घ्या. परंतु हे जे वास्तुशास्त्राबद्दल अनेक लोक विचारत असतात, बरेच लोक मलाही विचारत असतात की तुमचं वास्तुशास्त्राबद्दल काय मत आहे. काही लोक म्हणतात हे थोतांडे, असं काही नसतं, कुठल्याही दिशेला असलं. काही लोक म्हणतात आम्हाला दक्षिण दिशा अतिशय म्हणजे चांगली वाटते वगैरे. अशा अनेक गोष्टी, त्याच्यावरही अनेक तोडगे आहेत. तुम्ही जर म्हटलं आमचं घर दक्षिण दिशेला आहे आणि त्याच्यामध्ये फल ज्योतिष वगैरे मंडळ, ते त्याच्यावर तोडगे काढतात. त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, सगळ्या प्रकारचे तोडगे. मग कोणी रत्न, माळा, फोटो, त्रिशूळ, घंटी, तुम्हाला पाहिजे त्या वस्तू घ्या, जप करा, यंत्र सगळे तुम्हाला मिळतील. आणि मग ती वास्तू मग तुमचं दक्षिणेला सुद्धा चालेल. मग फोटो लावा वगैरेला. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी लक्षात आहे, वास्तुशास्त्रामुळे मुळात याच्यामध्ये फार मोठं मार्केट आहे, फार मोठा बाजार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोठ्या प्रमाणाची उलाढाल आहेत, लक्षात घ्या. आणि हे पैशासाठी हे सगळं शास्त्र, मुळात वास्तुशास्त्र लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, जे आपलं परंपरागत आहे आणि ज्या पद्धतीने आपण ते हे सगळं करतो, वास्तुशास्त्राच्या गोष्टी करतो मित्रांनो. आणि जसं मोकळ्या पद्धतीचं, चांगल्या पद्धतीचं, मुळात वास्तुशास्त्राची मी तुम्हाला सांगितली व्याख्या काय आहे, वास्तूच्या आजूबाजूला काय असो, घरात काय रचना असावी, आलं लक्षात. या सगळ्या गोष्टींचे संबंधित आहेत. आणि अडचणी, सुख, दुःख, तुम्ही कसंही घर बांधलं तरी तुम्हाला नोकरीचे प्रश्न येणारच आहे मित्रांनो. तुम्हाला लग्नाचे प्रसंग येणारच आहे. नवरा बायकोच्या भांडणं तुमचे काही जाणार नाहीत. तुम्ही कितीही चांगलं घर बांधा, कितीही करोडोचं बांधा आणि कशाही पद्धतीने बांधा, काही समस्या आहे. तुम्ही व्यवसायासाठी कर्ज घेतला असेल तेव्हा, आणि म्हणून घरात जर सगळ्या खूप सुंदर घर बांधलं म्हणून आता मला कुठल्याच अडचणी येणार नाही, समस्या येणार, असं पण काही नाहीत, लक्षात घ्या. जसं म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की वास्तुशास्त्र हे किती खरं, हे किती खोटं, हे तुमचं तुम्हीच ठरवा मित्रांनो. परंतु मला हे सांगण्याचा उद्देश होता की जे प्राचीन ज्या धर्मग्रंथामध्ये काय, ज्या आपल्या पुराणांमध्ये किंवा अनेक ठिकाणी काही वास्तुशास्त्राचा उल्लेख आहे. काही काही गोष्टी अशा आहेत का अलीकडे लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, अशा पण गोष्टी आहे. वास्तुशास्त्राचे काही नियम बनवलेले, पण ते नियम कोणी बनवले, कसे बनवले आणि कसे सर्रासपणे वापरले जाते, हे याचा सुद्धा संशोधनाचा आणि विचार करण्याची गरज आहे. परंतु मित्रांनो, हे हे अतिशय सुंदर जे वास्तुरचना मी तुम्हाला सांगितलो, कशा पद्धतीने आपल्याला ती पाहिजे, कशी मोकळी हवा किंवा कशा पद्धतीने सूर्यप्रकाश आला पाहिजे आणि कशा पद्धतीने ती वास्तू सुंदर बनली पाहिजे, हे सगळं सांगण्याचा माझा उद्देश होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.